पुन्हा एकदा परेश पाटील ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आत्ता आम्ही निघालोत गणपती बघायला आमच्या घरातला। तर चला तुम्हाला आजच्या दिवसातले जेवढे गणपती करता येतील ना, तर गणपती बाप्पाचे दर्शन घेता येतील ना, तेवढे गणपती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। तर बघूया, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये। हे बघा तयारी झाली आमची यांची सगळ्यांची। मिष्टी जायचं बाप्पा बघायला, चला। माझी तो बघ, माझी तो बघ। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुनाम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। एक पली ओम गोविंदाय शंकराय नमः, ओम वासुदेवाय नमः, अध्यक्षाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम सर्व कार्येषु सर्वदा। मीनाक्षी दवाईच्या आणि प्रपाणी यामी श्री महारुद्र आशीर्वाद समर्पयामी। पूरे जर्नी कारुया जय देव देव मंगलमूर्ति दर्शन वाले रक्षावे गुरुवर वंदना हरि हरि परलो। फायनली पूजन झालं ना। आता वेटिंग कसली आहे? मागच्या वर्षी पैसे हरलं नाही, तुझं कधी हरलं? हरलं मला माहिती। तुझं काय? पाचच्या वर्षी होतं, त्याच्या वर्षी कधी हरलेलं? या वर्षी कव्हर करायचं का नाही? फोटो आला तर पूजन वगैरे जेवायला बसली वगैरे सगळी सुक्या। अरे इकडे आहे ना आपली। आता इथून चालू तर मी विशाल पाटीलच्या इथं म्हणजे दर्शन घ्यायला बाप्पाचं, आणि तिथून पुढे मग कंटिन्यू करणार आहोत। चला भेटूया तिथे। हा आत्याच्या घरी आणि मग इथल्या बाप्पाचं दर्शन केलं आणि मग इथून पुढे परत निघालो गावातल्या गणपतीचं दर्शन घ्यायला प्रतीक पाटील घेऊन। फायनली गाईज आता पोचलोत पूजाच्या इथं आणि आता चालूच लिफ्टमध्ये वरती। चला पोचलो भाई। कुठे चप्पल? कुठे तुमची चप्पल? कुठे आहे? सर्दी वाटत। बॅच वाला आलं पूजाचं सगळं बॅच वाला आलं ना पूजाला। बारीक पोरांची धमाल चालली इथं।
भाई किती वाजले चालली? 10 वाजलं 11 आणि मस्त की समोसा पार्टी. समोसा चालली ही आमची मोबाईल मध्ये ठरलेली. तर आता आलो तू आपल्या गावात वेशवीला आणि मग विसर्जनाची वेळ सुरू झाली. 4:30 वाजता टायमिंग दिलेला. प्रत्येकाच्या घरी भजन सेवा ही जाते वेशवी गावातली आणि मग तिथून गणपती घेऊन मग मंदिरात येतात प्रत्येकजण. विसर्जनाच्या टायमिंगवर पावसाने सुद्धा हजेरी लावलेली. तर गोंधळ उडालेला लोकांच्या समोर. छत्री वगैरे घेऊन सर्वजण आलेले आणि नंतर थोडासा पाऊस पडला आणि नंतर काहीसं शांत झाला पाऊस. तर विसर्जन वगैरे आता काय फार बोलू विसर न पडो माझा का बरे पडलो बाया. गावातील सर्व गणपती भजन सेवेने एकत्र मंदिरात आणले जातात आणि मंदिरात आरती वगैरे होतात, ज्वार होतात आणि त्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर पुढे मग विसर्जनासाठी मिरवणूक निघते. तर चला बघूया पुढे आपण विसर्जन मिरवणूक कशी असते वेशवी गावातली. तर मिरवणूक सुरू झाली. पुढे भजन गेला आणि मागून गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात बाप्पाची मिरवणूक केली जाते. बघू शकता सर्व वेशवी मंडळी, वेशवीकर परिवार 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी खूप म्हणजे मी बघितलं 1.5 दिवसात गणपती विसर्जन जास्त जाता येत नाही कारण कामावर असल्यामुळं. पण आज बघितलं खूपच पब्लिक होती आणि खास करून वेशवी गावातनं बाहेरून लोक ज्वार ऐकण्यासाठी येतात. मग दिगंबर कडू असतील, दत्ता ठाकूर असतील, म्हणजे असे वरिष्ठ लोक आहेत ना, ते ज्वार जो घेतात ना खूप म्हणजे मनाला लागणारे असे ज्वार असतात. आता काही लोकांना ज्वार म्हणजे हा प्रश्न पडला असेल की ज्वार म्हणजे नक्की काय असेल. तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा वेशवी गावाच्या गणपती विसर्जनासाठी नक्की या, आवर्जून भेट द्या आणि तुम्ही आलात ना की तुम्हाला ती एक नवीन गोष्ट अनुभवायला भेटेल. तर खरंच एकदा ऐकण्यासाठी नक्कीच या तुम्ही. आम्ही किसते नाही रे तो बोला नको आता गावातून निघून तलावर येतात. एक गणपती तलावर आणलं जातं सोबतच सर्वांच्या. नंतर मग इथे आल्यानंतर एकत्र एक आरती होते गणपती बाप्पाची आणि आरती झाल्यानंतर मग विसर्जनाला सुरुवात.
सगळा सगळा आज मटण खाशील ना? उपास सुटला ना तुझा? नमस्कार मंडळी, विसर्जन करून आता घरी आलो. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ज्वार म्हणजे नक्की काय? तर वेळेच्या अभावी पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर वेळ थोडी कमी असल्यामुळे घाई झाली आणि भजन वगैरे एकदम फास्टमध्ये आटपावं लागलं. तर ज्वार ते घेतले ना, म्हणजे दाखवतं तुम्हाला आले नाही, तिथे झाले नाही ज्वार. तर पुढच्या नक्कीच व्हिडिओमध्ये जेव्हा 5 दिवसाचं विसर्जन असेल ना, तेव्हा नक्कीच व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्वार काय असतं हे तुम्हाला बघायला मिळते. तर ही व्हिडिओ कशी वाटली ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा.